गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी अशी बाळाची मस्ती चालू होती म्हणून म्हटलं तिला सोडून मस्तपैकी वॉकिंगला जाऊन यावं. आणि बाळापाशी तिचे डॅडी होते. वॉकिंगवरून आले, मस्त फ्रेश झाले आणि पाणी वगैरे तापायला ठेवलं आंघोळीसाठी. त्यानंतर भांडे होते पडलेले किचनमध्ये, घासून झालेले जे रात्री होते ते, त्याच्यामुळे ते मांडीला लावून टाकले. कारण की भांडे किचनवर असेल तर खूप पसारा दिसतो, त्याच्यामुळे पहिले भांडे सेट करून घेतले छान. आणि वॉकिंग करून आलं ना, खूप फ्रेश व्हायला वाटतं मला तरी. आणि बाळा आमचं सकाळीच उठतं, त्याच्यामुळं मला तिला नाईलाज असतो, मला तिला डॅडीकडे सोडून मग मला वॉकिंगला जावं लागतं. आणि मग मस्त आंघोळ वगैरे झाली तर म्हटलं चहा वगैरे पिऊन घ्यावा. म्हणून चहा ठेवायला गेले तर साखर संपली, म्हणून मग साखर रिफिल करून घेतली आणि मस्त चहा ठेवून घेतला. आणि मग नंतर मसाल्याचा डबा बघितला, तो पण रिकामा होत होता, म्हणून त्याच्यामध्ये हळद जे आपले मसाले आहेत ते भरून घेतले. आणि इथं म्हटलं खारे वांगा आज करावं, म्हणून मी त्याची रेसिपी शेअर करते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले खोबरं, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, जिरं ह्या सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या आणि चांगलं बारीक पेस्ट त्याची करून घ्यायची. कधी पण आणि भाजलेले शेंगदाणे टाकायचे, कच्चे बिलकुल टाकायचे नाही, त्याची टेस्ट खूप वियर्ड येते. म्हणून मी सांगते, मी एकदा कच्चे टाकून बघितले होते पण खूप त्याची टेस्ट वेगळीच लागत होती. आणि मग ते सगळं मिक्सरमधून जे आपण फिरवून काढलेली ग्रेव्ही असते ती बाहेर काढायची, त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मस्त वांगे कापून घ्यायचे, मधून त्याला देठ ठेवायचे नाहीत, बिलकुल काटे पण ठेवायचे नाही, ते त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. कुकरमध्ये टोमॅटो, जिरं, मोहरी टाकायचे, त्याची फोडणी द्यायची, मसाला परतून घ्यायचा, वांगे परतून घ्यायचे आणि नंतर लास्टला मॅगी मसाला टाकायचा आणि आपली भाजी अशी रेडी होऊन जाते. आणि फक्त 2च शिट्ट्या घ्यायच्या, ते पण बारीक गॅसवर, जेणेकरून कारलंच म्हणते, वांगं चांगलं आपलं शिजून निघेल त्याच्यामुळे. आणि मी इथे चपात्या पण करून घ्यायची, कारण की मला शुभमला टिफिन द्यायचा होता, म्हणून मी इथे चपात्या वगैरे करून घेते. आणि चपात्या एवढं फास्ट झाल्या असतं तर किती मजा आली असते ना, पण ते फक्त व्हिडिओमध्ये शक्य होतं नाही का. मला तर चपात्या करायचा आणि कणिक मळायचा एवढा कंटाळा येतो की बस. आणि मध्येच बाळ उठलं म्हणून तिला घेऊन बसले. आणि आता वेगळं शिकले बघा ना, कशी पाय मारते. प्यायला घेतलं हिला की अशी पाय मारत राहते, नवीन नवीनच शिकते नाही का. आणि तेव्हा भाजी झाली, म्हटलं तुम्हाला एक क्लिप दाखवा भाजी कशी झाली आहे ते. वांगा असं मस्त शिजले, त्याच्यामध्ये ग्रेव्ही झाली, जास्त पातळ ही भाजी करायची नाही, त्याची टेस्ट वेगळीच लागते. नंतर बाळ उठलं होतं, मग तिच्यावर थोडा टाईम स्पेंड केला, नंतर तिला आंघोळ घालणं, असं एक आमचं सेल्फी काढला. बाय बाय.